बीडमध्ये एकीकडे मराठा विरुद्ध वंजारी अशी सामाजिक तेढ निर्माण झालेली असताना सामाजिक सलोख्याचं एक वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे। वंजारी समाजाच्या एका मोठ्या संस्थेने आपल्या माध्यमिक शाळेला स्वर्गीय संतोष देशमुख यांचं नाव देण्याचा निर्णय घेतलाय। एवढंच नाही तर शाळेमध्ये ते संतोष देशमुखांचा पुतळाही उभारणार आहेत। बीडच्या नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते विजय सिंग उर्फ बाळा बांगर यांनी सोमवारी धनंजय देशमुख यांची मसाजोग येथे भेट घेतली। दोघांच्या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। बाळा बांगर हे वंजारी समाजाचे नेते असून त्यांची शिक्षण संस्था लुबाडण्याचा प्रयत्न करून त्यांना त्रास देण्याचं काम वाल्मिक कराडने केलेलं होतं। आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी तसे आरोप यापूर्वी केलेले आहेत। त्यांच्या संस्थेच्या माध्यमिक शाळेच्या आवारात संतोष देशमुख यांचा पुतळा ते उभारणार आहे। शिवाय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन व पुतळ्याचे अनावरण देशमुख कुटुंबियाच्या उपस्थितीमध्ये येत्या काही दिवसात करणार असल्याचं बाळा बांगर यांनी सांगितलं। बाळा बांगर यांनी मसाजोग येथे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करत धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला आणि धनंजय देशमुख यांनी उभारलेल्या न्यायाच्या लढ्यामध्ये बांगर कुटुंबीय शेवटपर्यंत सोबत राहील अशी ग्वाही देखील दिली। धनंजय देशमुख म्हणाले की संतोष अण्णांनी समाजासाठी काम केले, त्यांचे विचार आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत। बांगर यांनी चांगला संकल्प केलाय, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत हा लढा थांबवायचा नाही। संतोष अण्णा देशमुख यांचे विचार पुढे आणून स्वप्न पूर्ण करायचे आहे।